सहलीला जायचा जायचा सहलीला लंडनला जायचं लंडनला जायचं नमस्कार मित्रांनो, तुम्हा सगळ्यांचं आमच्या नवीन व्हिडिओमध्ये खूप खूप स्वागत. आपण खूप वर्षांनी भेटतोय, त्याला कारण आहे तसंच आहे, कारण आपण चाललोय एका ट्रिपला. तर आमची ट्रिप असणार आहे किती दिवसाची अर्जुन? 22 हां, 22 दिवसाची. आम्ही चाललोय आमच्या फर्स्ट इंटरनॅशनल ट्रिपला. कुठे? लंडनला म्हणजे UK म्हणजे युनायटेड किंगडम. तर आम्ही चाललोय माझ्या मेहुणीकडे. माझे मेहुणी आणि साडू गेले 15 वर्ष लंडनमध्ये स्थायिक आहेत आणि आमची जायची वेळ आत्ता आलेली आहे. तर आम्ही सुप्रियाची एक इंटरनॅशनल ट्रिप जर्मनीला झालेली आहे. माझी आणि अर्जुनची ही फर्स्ट ट्रिप असणार आहे. त्यामुळे आम्ही दोघं प्रचंड एक्सायटेड आहोत या ट्रिपसाठी आणि गेले महिनाभर आम्ही याची तयारी चालू आहे आणि आता आमची फ्लाईट आहे उद्या सकाळी. त्यामुळे आणि आज रात्री आपण निघणार 12 आहोत. वाजता हां, आपण निघणार टॅक्सीकडनं. मग टॅक्सीकडनं आपण जाणार मुंबईला. आपण 2 वाजता तिकडे पोहोचणार. हं, हं. मग आपण तिकडनं फ्लाईट 3 तास तिकडे थांबायचं. हं, हं. 3 किंवा 4. मग हां, ठीक आहे. तर आपण काय करूया, आपण सगळी जी पॅकिंग केली आहे ती तुम्हाला एकदा दाखवतो. त्यासाठी काय काय तयारी केली ते एकदा बघा. तर आपण चला दाखवूया तुम्हाला काय काय तयारी केली ते. येस, आता अर्जुन दाखवतो आपल्याला काय काय हे आहेत आमच्या सगळ्या. मला तर असं वाटायला लागलं आम्ही सेटल होतोय का काय तिकडे एवढं सामान घेऊन चाललोय. हे बघा हां. इकडे या. हं. 1 2 3 4 5 6 बागा आहेत अच्छा. आणि 3 सॅक्स आहेत. हां. त्यात आणि काय काय आहेत? ह्याच्यात माझे कपडे ह्याच्यात सगळं आम्ही जे बाहेर घेऊन येणार त्याचं सगळं सामान. कुठे बाहेरनं काय घेऊन येणार? म्हणजे आम्ही ते तिकडे सगळे मॅग्नेट्स, हां. चॉकलेट्स, अच्छा. किचन्स. अच्छा, ते ह्याच्यात ठेवायचे का? हे सगळं ह्याच्यात अच्छा, ठेवायचं. हे तुझी ह्याची बॅग तुझी. हो. ओके. आणि हे सगळं फूडचं आम्ही कसं दाखवलंय. बर, ठीक आहे. आपल्या फूडचं बॅग कुठल्या आहेत? ही आणि ही नाही, ही आणि ही मागची बॅग आहे रे. मागची बॅग आहे का? ही त्याच्यामध्ये आणि ही. खूप रेडी टू ईट फूड घेऊन चाललोय. म्हणजे जेणेकरून तिकडे काय मिळेल नाही मिळेल आम्हाला काय माहित नाही, पण चंगळ काय रे. आणि हे याच्यात आहेत आईचे कपडे, ह्याच्यात आहे खाऊ, ह्याच्यात आहेत माझे कपडे. माझी छोटीच बॅग आहे, काही कपडेच नाही. ह्याच्यात आहे खाऊ. चला अजून एक तुम्हाला गंमत दाखवतो. याच्या बरोबरच आपण एक छोटासा पाऊच केलाय ज्याच्यामध्ये इमर्जन्सी जे काही आपल्याला लागणार आहे. एक ही बॅग छोटीशी, त्याच्यामध्ये त्याच्यामध्ये आपण सगळं ठेवलंय. विजाचे डॉक्युमेंट्स, त्याच्यानंतर आहे पासपोर्ट्स आणि एक पेन ठेवलाय फॉर्म भरायला. आणि इथे हे जे 2 ग्रीन दिसत आहेत ते आहे आमचे फॉरेक्स कार्ड जे तिथे वापरावं लागेल आम्हाला ना खर्च करताना, टॅप करताना. आमच्याकडे पैसे नसतात ना, म्हणून आम्ही टॅप करून घेणार. अच्छा, सगळं. तर तसं हे कार्ड आहे, त्याच्यामध्ये काय युकेचे पाऊंड्स भरलेले आहेत. तर मग तिकडे गेल्यानंतर हे वापरायला सुरुवात करायची. तर या सीझन मध्ये तिकडे जायचं कारण म्हणजे बेसिकली याच्या शाळेला सुट्ट्या आणि तिकडे पण समर सीझन असतो. समर म्हणजे काय की 20 डिग्री आपल्यासाठी विंटरच. तिथे 40 आपण आता सध्या 40 मध्ये आहोत, 40 सेल्सिअस. तर तिकडे 20च आहे. त्यामुळे आपल्या लोकांसाठी जरी समर असला तरी आपल्यासाठी तो विंटरच असणार आहे. त्यामुळे विंटर आणि विंडी आणि पाऊस पण थोडा थोडा आहे. थोडा मध्ये सूर्य पण येणार आहे, म्हणजे रेनबो पण येतो कधी कधी. तर तिकडे गेल्यानंतर अनेक गोष्टी प्लॅन केलेल्या आहेत. तर त्यामध्ये लॉर्ड्सवरती एक मॅच आहे, स्कॉटलंड ट्रिप आहे,
ही सगळी आम्ही तुम्हाला आणि लंडनचं काय दैनंदिन जीवन आपल्याला बघायला मिळेल. बिग बँग क्लॉक, हां, तर तिथे सगळ्यांना आम्ही तुम्हाला दाखवायचा प्रयत्न करू. लंडन ब्रिज. तर तुम्ही आमच्याबरोबर स्टे ट्यून्ड विथ अस. इंग्लिश बोलावं लागतंय. हो, आम्हाला आता इंग्लिश बोलायला लागेल. तुम साला गुलाम लोग हमारे जूती के नीचे गिरेगा. तुम्हाला विसरलास का? वाजले आहेत 11:30 रात्रीचे आणि आता आम्ही आमच्या कॅबची वाट बघतोय. इथे हे बघा, सगळं रेडी आहे. आमच्या इकडे 6 बॅगा, तिकडे एक मागे एक सॅक आहे आणि इकडे एक सॅक आहे. ती जरा उघडी आहे कारण की ते मी कॅमेऱ्यात सगळं सेटिंग काढलेलं. आता थोड्या वेळातच गाडी येईल तेच. आणि आम्ही घरातून निघू. होईल, मी फोन करतो. हुश. गुड मॉर्निंग. स्वागत आहे मुंबईच्या एअरपोर्ट मला. येस, काल रात्री आम्ही साधारण 12च्या दरम्यान घरनं निघालो आणि 3 वाजता बसलो. हां, आणि 3 वाजता आम्ही एअरपोर्टवर पोचलो. हो, आणि खूप मजा येते आता आणि तरी. एअरपोर्टवर पोचल्यानंतर आम्ही फारच लवकर, आमचं सकाळचं 9:30चं विमान असल्यामुळे आम्ही फारच लवकर पोचलो. थोडं शोधलं, 5:30 वाजता आमचं चेक इन सुरू झालं. ते झालं, सिक्युरिटी चेक झालं, आता इमिग्रेशन झालं आणि आता फायनली आम्ही गेट जवळ येऊन बसलेलो आहे फायनली. आणि एअर इंडिया आता टेक ऑफ करण्यासारखी दिसतीये. लँडिंग आणि टेक ऑफ बघायला मिळतात आम्हाला, हो की नाही? टेक ऑफ, लँडिंग सगळं बघायला मिळतंय आम्हाला. आता थोड्या वेळ इथे आराम करणार, झोप आली आहे भयंकर. तर अर्जुन, कशा आहेत तुझ्या फिलिंग्स, कशा तुझी फर्स्ट वीक बद्दल? खूप छान, काय वाटतं, अप्रतिम. काय वाटतं की असं वाटतंय की खरंच मी एक पायलट आहे आणि मी ते एरोप्लेन उडवणार आहे असं वाटतं. ते काही असं वाटतं मला कधी कधी जेव्हा एरोप्लेन बस तेव्हा. कसं वाटतं तुला? एक नंबर. आणि इथे एवढे सगळे विमानं बघून तर खतरनाक मज्जा येणार आहे. मी ना भयानक एक्सायटेड आहे. का सांगतो तुम्हाला, की मी इथे ऑलरेडी 3-4 वेळा सोडायला किंवा आणायला आलो होतो. तर ते बाहेरनं सोडून जाताना ही इमारत T2ची जी आहे मुंबई विमानतळाची, ती इतकी भुरळ पाडणारी आहे की असं वाटतंच की यार आपला नंबर आतमध्ये कधी येणार जायचा. तर असं प्रत्येक वेळेस जेव्हा मी सोडायला किंवा आणायला यायचो ना, तेव्हा असं व्हायचं. आणि आज आतमध्ये आलं आणि सगळं आहा. दिव्य बघितल्यानंतर आहा, आहा, लिटरली आहा आहा. आहे आणि अप्रतिम. प्रचंड भारी वाटते. 20 दिवस हे मेमोरेबल असणार आहे. माझी फर्स्ट इंटरव्ह्यू. नाही 22.
थोड्याच वेळात ब्रेकफास्ट येणार आहे आपल्याला. आणि मॅप आहे, मॅपमध्ये आपण आता कुठल्या कंट्रीच्या रिजनमधनं चाललोय ते आपल्याला कळतं. तर बघा इथे साधारण आता आपण बघतोय, तर आपण जस्ट मुंबई सोडलेली आहे आणि आपण इथे आलोय. तर अशी सगळी सुविधा आहे. एक पांघरून गेलं आणि एक हेडफोन्स. आता थोड्याच वेळात मला तर जाम भूक लागली आहे, तुलाही भूक लागली. आम्ही वाट बघतोय काहीतरी त्या. आम्हाला फ्लाय करून 2 तास झाले आणि 2 तासानंतर आपल्याला मील आलं आहे, लंच आलं आहे. तर लंचमध्ये मी काय काय ते दाखवतो तुम्हाला. पराठा, हो पराठा, चिकन करी आणि राईस असं आहे. नंतर छोले आहेत, दही आहे आणि काहीतरी गोड आहे. आणि हे ब्रेड काय आहे मला कळत नाही. आणि इथे काय मिलेट ब्रेड, इंडियन मसाला अशा टाईपचा एक लंच आलेला आहे. तर मी आता जेवतो आणि जेवण झाल्यानंतर याचा रिव्ह्यू देतो. येस, आपण आता युरोपमध्ये एंट्री केलेली आहे. काल रात्रीपासून भरपूर प्रवास झाला, पळापळ झाली. सकाळी एअरपोर्टवर भरपूर चालणं फिरणं झालं, त्यामुळे आम्ही सगळे दमलो होतो. त्यामुळे आता जेवण झाल्यानंतर भरपूर झोप काढली सगळ्यांनी. इथे आम्ही काल रात्री जेवल्यानंतर आम्ही बाहेर काहीच खाल्लं नव्हतं. एअरपोर्टवर खायचा तर प्रश्नच नाही, फार महाग होतं. तर त्यामुळे इथे आल्यानंतर आम्ही त्यांनी आम्हाला पहिले ज्यूस सर्व केले. तर यांनी ज्यूस घेतले, मी रेड वाईन घेतली आणि मग 1 तासाभराने त्यांनी जेवण सर्व केलं. तर जेवण असं काही विशेष असे चवदार नव्हतं, पण फारच भूक लागल्यामुळे आम्ही ते आणलं आणि त्यानंतर जे झोपलो. तर आता अजून 3 तास बाकी आहेत फ्लाईटला. UKच्या वेळेनुसार साधारण 3-3:30 वाजता आम्ही पोहोचू, म्हणजे भारतीय वेळेनुसार संध्याकाळी 7 वाजतील. आम्हाला घ्यायला शर्विल आणि हिची ताई येत आहेत एअरपोर्टवरती आणि तिथनं आम्ही बसनी त्यांच्या घरी जाणार आहोत. तर अर्जुन तर आता गाढ झोपलाय. 1-1.5 तास राहिलाय लँडिंगसाठी आणि परत एक ब्रेकफास्ट आलाय. आपण काय काय आलाय बघूया. आज काही आहे स्पेशल? काय काय तुझ्याकडे काय काय? भात आहे, भात भाजी, ते काय रायता, हां ते काय माहीत नाही. आणि हे काय कुठलं ज्यूस? ॲपल ज्यूस. हो, मी काय घेतलंय? हो, काटे चमचे. वा वा वा. मी पण काय काय बघतो जरा. हा राईस आहे. राईस आहे, काय विशेष वेगळं नाही. ठीक आहे, तर असं आहे जे आहे ते.
फायनली पोचलोय आपण आम्ही लंडनला. आणि एअरपोर्ट वर माझी मेहुणी आणि तिचा मुलगा शर्विल, हॅलो शर्विल, तो घ्यायला आला आम्हाला. आणि हाय भयंकर गार वारं आणि थंडी आहे इथे बरं का. आणि हो गारवार आहे हो. तर आम्ही एक बस केली आणि एक साधारण 2 तासाचा हा प्रवास आहे आणि मग घरी पोचू. तर कालच्या प्रवासापासून सुरू झालेल्या प्रवासापासून 24 तास झालेले आहेत प्रवास करून आम्हाला. खूप थकलोय. तर आजचा व्हिडिओ आपण इथेच थांबूया. लवकरच उद्या चालू लगेच करूच या आपण नक्कीच. तर मग हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. हो